अज्ञानाच्या अंधारात सत्याचा बाजार भरतो. सत्य हरून जातं आणि माणूस माणसालाच फसवतो. जिथे विवेकाचा प्रकाश पडतो तिथे खोटेपणा जळून जातो आणि फुले यांच्या विचारांनी पुन्हा समाज पेटून उठतो. मित्रांनो, अंधाराला दोष देण्यापेक्षा खरी गरज असते एक दिवा पेटवण्याची. नमस्कार, मी सौ दीक्षा निलेश पोहेकर विषय सादर करते. आजच्या समाजात महात्मा फुले यांचे विचार किती प्रासंगिक आहे. आजच्या समाजात आपण जर विचार करतो म्हटलं तर खरा शत्रू म्हणून अज्ञानाची आपल्याला ओळख सांगता येईल. अज्ञान हे आपल्याला अन्याय सहन करणं शिकवतं. अनेक चुकीच्या गोष्टी ह्या अज्ञानातून निर्माण होतात. अज्ञानातून अंधश्रद्धा पसरते. हे सर्व ओळखूनच महात्मा फुले यांनी आपल्याला या अज्ञानरूपी शत्रूशी लढण्याकरता एका अस्त्राची ओळख करून दिली. आणि ते अस्त्र म्हणजे कोणतं, तर ते म्हणजे शिक्षण. म्हणूनच महात्मा फुले यांनी महिलांसाठी पहिली मुलींची शाळा काढली. ज्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल याच्या पलीकडचं विश्व नव्हतं, त्या काळात महिलांसाठी शाळा चालू करणे म्हणजे खरोखरच एक बंड होतं. स्त्री शिक्षणाचा तो एक पाया होता. परंतु आजच्या समाजात आपण स्वतःला सुशिक्षित समजत असलो, कितीही डिजिटल समजत असलो, परंतु खरा प्रश्न आहे, आपण सुशिक्षित झालो पण विचारांनी आपण खरंच प्रगत झालो आहो का? आजच्या समाजात आपल्यासमोर अनेक प्रसंग असे दिसून येतात ज्याच्यामध्ये बुवाबाजी आहे, अंधश्रद्धा आहे आणि या घटनांमध्ये सर्वात जास्त सुशिक्षित महिलांची नावं पुढे आलेली आहे. मग प्रश्न पडतो की खरंच आजच्या जीवनात आपण महात्मा फुले यांचे विचार खरोखरच अंगीकारत आहोत का? आपल्या दैनंदिन जीवनात त्या शिक्षणाचा खरंच उपयोग घेत आहोत का? ही बुवाबाजी करणारे लोक कशाचा फायदा घेत असेल, तर ते लोक फायदा घेतात आपल्या श्रद्धेचा, आपल्या दुःखाचा आणि आपल्या निराशेचा. आणि या सर्व गोष्टीतून आपण जेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा अशा अनेक घटनांमध्ये असे आढळून आलेले आहे की लोकांनी आपलं नाव, पद, प्रतिष्ठा सर्व कधी आपलं आयुष्यही पणाला लावलेलं दिसून येतं. मग शोकांतिका इथे आहे की खरंच आपल्या शिक्षणाचा आपल्या दैनंदिन जीवनात आपण उपयोग करत आहोत का? खरंच याच प्रकारचं शिक्षण महात्मा फुलेंना अभिप्रेत होतं का? तर याचं उत्तर नक्कीच नाही आहे. कारण निव्वळ नोकरी देणारं शिक्षण महात्मा फुले यांना कधीच अभिप्रेत नव्हतं. निव्वळ डिग्र्या मिळवणे हे त्यांना कधीही रुचणारं नव्हतं. आजच्या समाजात जर आपण विचार करतो म्हटलं तर विवेकपूर्ण शिक्षणाची खरोखर आपल्याला दैनंदिन आयुष्यात गरज आहे. महात्मा फुले यांनी स्किलफुल शिक्षणाचा पाया आपल्याला सांगितलेला आहे. आजच्या समाजात आपण पाहतो तर मेक इन इंडिया असो, स्टार्टअप असो किंवा स्किल इंडिया असो, असे कितीतरी प्रोजेक्ट जे सरकारने केले, तर यामध्ये महात्मा फुले यांचेच विचार आपल्याला दिसून येतात. महात्मा फुले यांनी खडकवासल्याचे धरण बांधलेले आहे, वेगवेगळे बांधकाम केलेले आहे. परंतु काही विभागातील बांधकामाचा जर आपण आज विचार करतो म्हटलं तर महात्मा फुले यांनी त्यावेळचे बांधकाम समाजोपयोगी लावावे हा त्यांचा हेतू होता. परंतु आजच्या बांधकामात ही भावना कुठेतरी कमी पडताना दिसत आहे आणि म्हणूनच त्या कामाची क्वालिटी म्हणा ती देखील ढासळत चाललेली आहे. तर या विभागात देखील महात्मा फुले यांचे विचार खरोखरच आपण अंगीकारले पाहिजे असं मला वाटतं. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. परंतु आजच्या समाजात देखील आपण पाहतो की स्त्री पुरुष समानता जरी आपण बोलत असलो तरी अनेक विभागात आपल्याला असं दिसून येतं की आजही स्त्रिया झगडत आहेत, संघर्ष करत आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानता पाहिजे तेवढी आजच्या जीवनात आपल्याला दिसून येत नाही आहे. महात्मा फुले लहान असताना त्यांच्या एका मित्राच्या लग्नात त्यांना जातीभेदाचा अनुभव आला आणि म्हणूनच त्यांनी जातीभेदाविरुद्ध देखील आवाज उठवला. आजच्या समाजात जर आपण विचार करतो म्हटलं तर आज देखील जातीभेद हा पूर्णतः नष्ट झालेला नाही. जातीभेदाची चटके आजही अनेक ठिकाणी आपल्याला सहन करताना आपण दिसून येत आहोत. अनेक प्रसंग असे दिसून येतात की जातीभेद हा समाजाच्या मुळात रुजलेला आहे. तर या विभागात देखील महात्मा फुले यांचे विचार खरोखरच आपल्या जीवनात आपण अंगीकारले पाहिजे, तरच हा जातीभेद दूर होईल. त्याच्यानंतर महात्मा फुले शेतकऱ्यांविषयी लिहितात. शेतकऱ्यांच्या आसुड्या ग्रंथात त्या सावकारांची जाच कमी व्हावा याच्याकरिता महात्मा फुले यांनी
आपल्या ग्रंथातून त्यांच्या दुःखाला वाचा फोडली, परंतु आज देखील आपण पाहतो की जरी सावकारी जाच कमी झाला असला तरी आज देखील शेतकरी हा अनेक समस्यासोबत झगडत आहे. कर्जबाजारीपणा असो किंवा दुष्काळ असो, शासनाकडून मिळणारी देखील त्यांना मदत ही तुटपुंजी स्वरूपातच असते. म्हणून महात्मा फुले यांचे विचार शेतकऱ्यांसाठी देखील आज तेवढेच लागू पडतात. प्रत्येक विभागात महात्मा फुले यांचे विचार आपण आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे, तरच आपल्या समाजाची प्रगती होईल या मताची मी आहे. आणि आपण कितीही डिजिटल झालो असलो तरी आपण आज पाहतो की आपल्याकडे येणारे जे सोशल मीडियाद्वारे येणारे संदेश आहे हे खरंच योग्य आहे का, हे आपण खरंच तर्कशुद्धपणे विचार केला पाहिजे. आपण कधीकधी त्याचा विचार करत नाही आणि सरळ फॉरवर्ड करतो, परंतु ती खरंच योग्य असतात का, त्यातून कधी अंधश्रद्धा तर समोर पसरवली जात नाही हाही विचार आपण करत नाही. म्हणून महात्मा फुले म्हणतात की शिका, प्रश्न विचारा आणि सत्य शोधा. आपण खरंच सत्य शोधत आहोत का, हा एक प्रश्न आहे. आणि जाता शेवटी मी एवढंच म्हणेल की आपल्याला जर समाजाची प्रगती करायची असेल तर महात्मा फुले यांचे विचार आपण आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे. आणि शेवटी एवढंच म्हणेल की महात्मा फुले यांच्या विचारांचा दीप पेटवा आणि आपल्या जीवनातून अंधकाराला कायमचं मिटवा. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.